नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बोलणार आहोत तुळशीचे असे प्रभावी उपाय जे फक्त वास्तुदोष दूर करीत नाहीत, तर घरातील नकारात्मक ऊर्जा, अडथळे, मानसिक तणाव, आजारपण आणि आर्थिक अडचणी हळूहळू कमी करतात. मंडळी, तुळस म्हणजे फक्त एक वनस्पती नाही आहे. ती लक्ष्मीचा वास, आरोग्याचं कवच आणि ईश्वराशी जोडणारा सेतू आहे. आजचे उपाय अंधश्रद्धेवरती आधारित नाही आहेत. अनुभव, शास्त्र आणि परंपरेवर आधारित आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटीचा उपाय जो आहे तो स्वामी समर्थ भक्तांसाठी विशेष आहे. तर घरात तुळस असण्याचे महत्त्व. घरात तुळस असणं म्हणजे घरात शुद्ध हवा, सकारात्मक ऊर्जा सतत फिरत असते. तुळस जी आहे ती दिवसभर ऑक्सिजन सोडते. आजूबाजूचे जंतू, निगेटिव्ह व्हायब्रेशन, निगेटिव्ह ऊर्जा कमी करते. त्यामुळे मन शांत ठेवते. राग, चिडचिड जी आहे ती कमी होते. म्हणूनच पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असायचीच. तर तुळस ठेवताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे तुळस कधीही बाथरूमजवळ किंवा जिन्याखाली किंवा अंधाराच्या ठिकाणी ठेवू नये. तुळस जी आहे ती नेहमी सूर्यप्रकाशात असावी. तुळशीसमोर दिवा लावण्याचा चमत्कार. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तो लावावा. त्यामुळे याचा परिणाम जो आहे, दररोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावण्याचा परिणाम घरातील वातावरण शांत होतं, वादविवाद कमी होतात, नोकरी, व्यवसायात, कामात येणारे अडथळे जे आहेत तर ते हळूहळू कमी होतात, दूर होतात. कारण की दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दिवा लावताना मनात फक्त एकच भावना ठेवा, हे प्रभू माझ्या घरावर कृपा ठेव. तुळशीला पाणी कसं आणि केव्हा द्यायचं? तर तुळशीला पाणी देणं ही एक साधना आहे. तर नेहमी तुळशीला पाणी देताना सकाळी सूर्योदयानंतर पाणी द्या. रात्री कधीही पाणी जे आहे ते तुळशीला देऊ नका. पाणी देताना मन शांत ठेवा. मोबाईल हातामध्ये घेऊ नका. एक छोटासा उपाय, आठवड्यातून एक वेळा तुळशीच्या मुळाशी थोडं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी जे आहे तर ते घाला. यामुळे काय होतं की तुळस जी आहे ती ताजीतवानी राहते. घरातील नकारात्मकता जी आहे तर ती कमी होते. त्यामुळे तुळशीला पाणी देत असताना तुम्ही दुसरं कोणताही काम जे आहे तर ते करू नका किंवा हातामध्ये दुसरं कोणतं वस्तू घेऊ नका. स्वच्छ शांत मनाने तुळशीला पाणी द्या. तुळशीची पाने तोडतानाही चूक करू नका. अनेक लोक नकळत मोठी चूक करतात. रविवारी तुळस तोडू नये, संध्याकाळी देखील तुळस तोडू नये किंवा नखे वापरून पाने तोडू नये. सकाळी हाताने किंवा कात्रीने पाने जे आहेत तर ती तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. तुळशी माते क्षमा कर असं मनात बोला. तुळस जी आहे ती जिवंत आहे. त्याच्याशी वागणंही जिवंत माणसासारखंच असावं. तुळशीचा उपाय आर्थिक अडचणीसाठी. जर पैसे टिकत नसतील, कमाई असूनही खर्च वाढत असेल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नक्की करून पहा. गुरुवारी तुळशीच्या मुळाशी थोडं पिवळं हळद पाणी घाला. मनात लक्ष्मीचं स्मरण करा.
हा उपाय जो आहे तो जादू नाही आहे, पण तुमचं मन आर्थिक शिस्तीकडे वळवतो आणि निर्णय जे आहे तर ते चांगले होऊ लागतात. तुळस आणि मानसिक शांतता. आजकाल तणाव, चिंता, भीती सगळ्यांनाच आहे. त्यामुळे दररोज सकाळी तुळशीजवळ 2 मिनिटे उभा राहा. दीर्घ श्वास घ्या आणि त्यावेळेस तुळस हवेत अनेक घटक जे आहेत तर ते सोडते, जे मन शांत ठेवायला देखील मदत करतात. म्हणूनच पूर्वी ध्यान, जप तुळशीजवळच बसून केली जायची. तुळस सुकत असेल तर काय करायचे, किंवा जर ते सुकत असेल तर काय संकेत आहे? अचानक तुळस सुकते म्हणजे घाबरायचं कारण नाही आहे. कधीकधी पाणी जास्त, कधी कमी सूर्यप्रकाश, कधी माती खराब, अशा बऱ्याच कारणामुळे तुळस जी आहे तर ती सुकत असते. त्यामुळे भीती करण्याचं काही कारण नाही आहे, पण तुळस सुकली म्हणून काही वाईट होणार असं समजू नका. निसर्गाशी जोडलेलं असणं म्हणजे जबाबदारीने काळजी घेणं. स्वामी समर्थ आणि तुळस भक्तांसाठी विशेष उपाय म्हणजे स्वामी समर्थांच्या उपासनेत तुळशीचं महत्त्व विशेष मानलं जातं. त्यामुळे गुरुवारी तुळशीसमोर बसून श्री स्वामी समर्थ हा जपनाम जो आहे तो करा. यामुळे मन हळूहळू स्थिर होतं आणि संकटावरती धैर्य मिळतं. स्वामी कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, तर योग्य दिशा मिळणं आहे. त्यामुळे कधी गुरुवारी जर तुम्ही स्वामी समर्थांचा जप करत असाल तर तुम्ही तो तुळशीजवळ बसून केला तर तो जास्त फलदायी ठरेल. तर मंडळी, तुळस म्हणजे उपायांची यादी नाही आहे, ती आहे जागृत सकारात्मक शक्ती. जर आपण आदराने, श्रद्धेने, समजुतीने तुळशीची काळजी घेतली तर घरामध्ये सकारात्मक वातावरण, शांतता, आरोग्य, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला भेटतं. समाधान जे आहे तर ते नक्कीच वाढतं. घरातील वातावरण जे आहे ते देखील चांगलं होतं. अशा पद्धतीने जर तुम्ही तुळशीची काळजी घेतली आणि हे काही प्रभावी उपाय केले तर तुम्हाला नक्कीच चांगला फरक जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये. तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.